Hello students. In the previous lectures, we are already starting our lesson number 12, that is food for all. सर्वांसाठी अन्न, that we are getting from our environment, and by the process of agriculture we are getting the food from the environment. So in the previous video we learned about what is the season for doing the agriculture. Then we are looking how actually different processes are needed while completing the agriculture work, and which traditional method is used, or how traditional agriculture is done for the making a food. Now we are looking what are the different improvements are there into a agriculture. वेगवेगळ्या कोणते इम्प्रूव्हमेंट झालेत किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या इम्प्रूव्ड मेथड आल्यात ऍग्रिकल्चर साठी, that we have to learn in this video. So first is improved seeds. पूर्वीचे जे बियाणे वापरत होते त्याच्यापेक्षा आता आधुनिक बियाणे आली आहेत. So how this improved seed is useful to us, that we are looking in this video. Earlier it was customary to preserve the seeds of one harvest for sowing in the next season. काय करायचे पूर्वी? अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट. आपण एकदा शेती, आता यावर्षी जर आपण शेती केली असेल तर त्या वर्षीच्या शेतीमधलं जे काही बियाणं असणार, जे काही आपल्याला धान्य मिळणार, ते आपल्याला थोडं स्टोअर करून ठेवायला लागायचं. कशासाठी? नेक्स्ट इयरला आपण तेच धान्य पेरण्यासाठी. दॅट वी हॅव टू स्टोअर फॉर द नेक्स्ट सीझन. त्यामुळे आपण धान्य काय करून ठेवतो? स्टोअर करून ठेवतो नेक्स्ट सीझनला त्याची पेरणी करण्यासाठी आणि पुन्हा तेच पीक घेण्यासाठी. दोज सीड्स डिड नॉट हॅव अ हाय एल्ड. काय करतो आपण? यावर्षी घेतलेलं जे काय धान्य असेल ते आपण स्टोअर करून ठेवतो नेक्स्ट सीझनसाठी. पण अशा प्रकारचं जे धान्य आहे त्याच्यामध्ये गुड क्वालिटी ऑफ हार्वेस्ट नसतं. त्यामुळे जर आपण ते पुन्हा रिपीटेडली यूज करत गेलो तर त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळत नाही, कारण त्याची हार्वेस्टिंग पॉवर कमी होत जाते. त्याच्यामधले घटक हळूहळू कमी होत जातात आणि ते इट इज नॉट व्हेरी गेटिंग इनपुट फ्रॉम दॅट. आपण त्या सीड पासून जास्त चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकत नाही. सो फॉर दॅट नाउअडेज इम्प्रूव्ड सीड्स आर डेव्हलप्ड थ्रू द रिसर्च. त्यामुळे आता वेगवेगळ्या रिसर्च सायन्सच्या मदतीने डेव्हलप सीड्स, इम्प्रूव्ड सीड्स तयार केलेत, अँड दे आर अवेलेबल, इझिली अवेलेबल इन अवर ऍग्रिकल्चर स्टोअर इन अवर मार्केट. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या धान्यांची बियाणे आता सहज मार्केटमध्ये अवेलेबल होतात. सच लाईक ज्वार, राईस, ग्राउंडनट, व्हीट. आपण पण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चर शॉप असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ही बियाणे विकत मिळतात, विच इज इम्प्रूव्ड टेक्निक ऑफ अवर सायन्स. दीज हॅव हायर एल्ड. आणि ही जी रिसर्च केलेली जी सीड्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकतो. दे कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक्स. आणि त्या सीड्समध्ये एक पॉवर आहे की दे कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक्स. म्हणजे जे आपण फवारणी वगैरे करतो, खते वगैरे टाकतो, त्यांच्या अटॅक पासून ते एकमेकांना ते बियाणं स्वतःला प्रोटेक्ट करू शकतं. सम व्हरायटीज बिकम रीप फॉर हार्वेस्टिंग इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाइम, while some give a high yield even with a low water supply. आता मार्केटमध्ये अशा प्रकारचे रिसर्च केलेले बियाणे पण आहेत की जे कमी टाइम पिरियडमध्ये पण ग्रो होतात, किंवा काय काय टाइम पिरियड जास्त लागतो पण कमी कमी वॉटर सप्लाय यूज होतो. म्हणजे बिकॉज ऑफ दिस रिसर्च इन अवर सीड्स, हा जो काही रिसर्च झालाय सीडमध्ये, त्यामुळे विच इज व्हेरी हेल्पफुल टू फार्मर. बिकॉज काही ठिकाणी पाणी कमी प्रमाणात असतं, मग अशा रिजनमध्ये व्हेअर वॉटर सप्लाय इज लो, इन दॅट सीझन, इन दॅट रिजन वी कॅन यूज अ इम्प्रूव्ड सीड्स. त्यामुळे त्या रिजनमध्ये किंवा त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे पीक घेऊ शकतो त्याचे सीड्स आपल्याला अवेलेबल होतात. अँड वी कॅन यूज, जर आपल्याला कमी टाइममध्ये जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर त्या प्रकारचे सीड्स पण अवेलेबल आहेत. सो दीज आर अवेलेबल बिकॉज ऑफ this is the improved technique or improved method, that is improved in seed. This is the first method used in agriculture for the improve in a production, to increase the production. त्यामुळे आपलं शेतीमधलं उत्पादन वाढतं. नेक्स्ट मेथड, दॅट इज मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. इरिगेशन म्हणजे एखाद्या झाडांना, म्हणजे शेतीला पाणी कोणत्या पद्धतीने पुरवलं जातं किंवा कोणत्या पद्धतीने आपण शेताला पाणी सप्लाय करू शकतो.
दॅट हॅज अ डिफरंट मेथड. त्याची पण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. कारण आपण जर एखाद्या पिकाला खूप सारं पाणी दिलं तर काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. सो फॉर प्रिव्हेंटिंग फ्रॉम द लॉस we are using a different methods of irrigation. Crops grow well if they are watered at the right time. जर झाडांना योग्य टाइमला पाणी मिळालं किंवा if they get a water at a correct time or correct measure, then they grow very well. Water from river, lakes and wells is used for the irrigation in addition to rainwater. Sometimes rainwater is always used for the agriculture purpose, but if there is a problem in a rainwater, जर आपल्याला रेनवॉटर सफिशियंट नसेल तर रिव्हर, लेक, वेल मधून आपण पाणी यूज करतो. ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर आर स्टोर्ड बाय बिल्डिंग डॅम्स अँड बर्न्स ऑन द रिव्हर्स टू abstract द फ्लो ऑफ वॉटर डाऊन स्ट्रीम, अँड दिस ऑल्सो हेल्प्स टू रेज द लेवल ऑफ ग्राउंड वॉटर. काय केलं जातं, शेतीसाठी पाण्याची गरज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, खूप सारं पाणी डॅममध्ये बांध वगैरे बांधून स्टोअर केलं जातं. त्यामुळे काय होतंय, जमिनीची वॉटर स्टोअर करण्याची कॅपॅसिटी पण इन्क्रीज होते. आणि क्रॉप्स वेअर ट्रॅडिशनली वॉटर थ्रू द कॅनल्स. पूर्वी काय करायचं, कॅनलच्या मदतीने शेतीला पाणी पुरवलं जायचं. हावेवर मच वॉटर फ्रॉम द कॅनल इज लॉस्ट ड्यू टू इव्हॅपोरेशन अँड सिपेज इन टू द ग्राउंड. नाव काय व्हायचं, त्यामुळे पाण्याचे इव्हॅपोरेशन म्हणजे पाण्याची वाफ व्हायची, बाष्पीभवन व्हायचं. त्यामुळे काय व्हायचं, मोस्ट ऑफ द वॉटर गेट लॉस्ट बाय द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड सिपेज. नाउ सर्टन इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ इरिगेशन आर यूज विच प्रोव्हाइड इनफ वॉटर टू प्लांट्स ॲट द सेम टाइम विथ द हेल्प टू सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर. त्यामुळे आता अशा मॉडर्न टेक्निक आल्या आहेत, 2 टेक्निक्स आहेत, दॅट विथ द हेल्प ऑफ दॅट 2 टेक्निक वी कॅन प्रोव्हाइड इनफ वॉटर. जेवढं गरजेचं आहे झाडांना पाणी तेवढंच आपण देऊ शकतो, आणि ऑन द करेक्ट टाइम वी कॅन प्रोव्हाइड अ वॉटर टू द क्रॉप. सो नाउ वी आर लुकिंग विच 2 टेक्निक्स दॅट आर यूज. दॅट इज फर्स्ट इज ड्रिप इरिगेशन अँड नेक्स्ट इज स्प्रिंकल इरिगेशन. ड्रिप इरिगेशन म्हणजे काय, ठिबक सिंचन, म्हणजे एक छोटा थेंबातून पाणी झाडांना प्रोव्हाइड केलं जातं. कारण ज्या झाडांना जास्त पाण्याची गरज नाहीये त्या झाडांच्या इथे ड्रिप इरिगेशन यूज केलं जातं. अँड नेक्स्ट इज स्प्रिंकल इरिगेशन. स्प्रिंकल इरिगेशन मीन तुषार सिंचन, म्हणजे असं फवाऱ्यासारखं, कारंज्यांसारखं सिस्टीम असते, त्याच्या थ्रू झाडांना पाणी प्रोव्हाइड केलं जातं. सो दीज आर द 2 मॉडर्न मेथड्स यूज फॉर द इरिगेशन, दॅट इज ड्रिप इरिगेशन अँड sprinkle irrigation. Now we are looking about drip irrigation and sprinkle irrigation. So the drip irrigation method makes use of the pipes and holes. काय केलं जातं बघा, ड्रिप इरिगेशन प्रत्येक झाडात कसं पाईप सोडला जातो प्रत्येक झाडाच्या मुळाच्या मधून, आणि त्याला एक छोटे प्रकारचे होल पाडलेले असतात. जर पाईपला होल असतील छोट्या आकाराचे, त्याच्यामधून थोड्याच प्रमाणात पाणी बाहेर पडणार. This ensure that required amount of water drips only near the plant. त्यामुळे झाडाच्या मुळातच ते पाणी पडणार आहे, आजूबाजूला पाणी पडून त्याचा वेस्ट होणार नाहीये. त्यामुळे त्या झाडाच्या जवळ मुळाच्या इथेच पाईप असतो आणि त्याला होल केले असतात, म्हणजे ते पाणी त्या होल मधून फक्त रूटच्या इथेच पडणार आहे. दस फुल यूज इज मेड ऑफ द अवेलेबल वॉटर. त्यामुळे आपण पाण्याचा जपून वापर करू शकतो. देन नेक्स्ट मेथड इज स्प्रिंकल इरिगेशन. व्हॉट इज अबाउट स्प्रिंकल, जो काही फाउंटन जसं कारंजासारखं दिसतंय. दिस स्प्रिंकल इरिगेशन मेक्स यूज ऑफ स्प्रिंकलर्स ऑफ डिफरंट साइजेस दॅट स्प्रे वॉटर डिरेक्टली ऑन द प्लांट. म्हणजे खूप मोठे भाजीचे मळे वगैरे असतील तर आपण एकाच जागेवरून पाणी फवारा मारू शकतो, आणि त्यामुळेच पूर्ण शेतामध्ये ऍट अ टाइम चांगल्या प्रकारे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी मिळू शकतं. कारण आपण एवढ्या मोठ्या फार्ममध्ये जर पाईपने सिस्टीम जॉईन करायला गेलो तर खूप पैसेही लागतील आणि खूप सारं पाणी वेस्टही होईल. त्यामुळे कारण स्प्रिंकल मेथड इज यूज इन अ लार्ज फार्म टू प्रोव्हाइड अ वॉटर डिरेक्टली टू द ऑन द प्लांट. झाडांच्या वरती पानांवरती जर पाण्याची त्यावेळी अशा ठिकाणी स्प्रिंकल इरिगेशन यूज केलं जातं. सो दीज आर द 2 मॉडर्न मेथड यूज फॉर द इरिगेशन, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ crop and to increase the production of by using the agriculture.
So what are the two techniques? First, improved seeds and improved method of irrigation, which is very helpful to increase the agriculture production. Thank you.